ठीक. तर मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये काय असणार आहे? या केसमध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट त्याच्यावरून जर आपल्याला चेक करायचं असेल तर पहिला पॉईंट एफ डॅश ऑफ ए इक्वल टू 0 तो फिक्स आहे. दुसरा पॉईंट एफ डबल डॅश ऑफ ए शुड बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असला पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की x is equal to a is a point of minimum. Now then, what is the maximum and minimum values of the function? The maximum and minimum values of the function. किंवा आपण त्याला म्हणूया extreme values of the function. ठीक है? Extreme values of the function. So let us check if x is equal to a is a point of maxima, then it is also called as नवीन पॉइंट extreme values. Extreme values. So if x is equal to a is a point of maxima or minima, is a point of maxima or minima, then f of a is either minimum value, अगोदर मॅक्सिमम लिहिलाय ना, तर अगोदर मॅक्सिमम लिहा, is either maximum value or minimum value of that particular function. ठीक आहे. म्हणजे y is equal to f of x, गिवन फंक्शन कुठला आपलं y is equal to f of x, आणि ते मॅक्सिमम कधी आहे x is equal to a ला, किंवा मिनिमम कधी आहे x is equal to a ला. So this maximum or minimum values are nothing but they are extreme values. ठीक. And that can be find out using this test. x is equal to a जर मिनिमाचा पॉइंट असेल तर f of a ही मिनिमम व्हॅल्यू होईल. x is equal to a जर मॅक्सिमाचा पॉइंट असेल तर f of a ही मॅक्सिमम व्हॅल्यू होणार या पर्टिक्युलर फंक्शनची, म्हणजे y is equal to f of x. इथेच आपण लिहून घ्या, दॅट इज y मॅक्स म्हणूया त्याला किंवा y मिन म्हणूया. Now, this is something which we have already discussed in boards. So let us check with certain new points. आता इतर आपण बोर्ड्स मध्ये पाहिलं, आता काही नवीन पॉइंट्स या ठिकाणी. So next point is stationary or critical points. Stationary or critical points. या ठिकाणी फंक्शन आहे f of x, त्याचा ग्राफ आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. x एक्सिस y एक्सिस 0. हे फंक्शन या पद्धतीने आहे समजा. लेट अस से दिस इज द फंक्शन. अजून पुढे वाढवतो मी x एक्सिस. दिस इज नॉट साइन वेव्ह. ठीक आहे, साइन वेव्हच आहे असं काही नाही. मी याला अजून थोडंसं इथे घेऊन जातो. ओके. So this is the function. Now as you can see, this type of function has various maxima and various minima. बरोबर आहे. म्हणजे या पॉइंटला सुद्धा काय बघा, या पॉइंटला मॅक्सिमा, इथं मॅक्सिमा, इथं मॅक्सिमा. ठीक आहे. आणि हे जे एंड पॉइंट्स आहेत, यांना सुद्धा मॅक्सिमा किंवा मिनिमा असू शकतात. अकॉर्डिंग टू द ग्राफ जर मी बघितलं तर या ठिकाणी मिनिमा आहे, या ठिकाणी मॅक्सिमा आहे, अकॉर्डिंग टू द ग्राफ. ठीक. नाउ मिनिमा सुद्धा याला भरपूर आहे, भरपूर मिनिमा आहे. बघा, ही एक मिनिमा आहे, ही पण एक मिनिमा होणार या पॉइंटला. या पॉइंटला एक मिनिमा मिळणार तुम्हाला, या पॉइंटला एक मिनिमा मिळणार. सो ऑल दिस ब्लॅक डॉटेड लाइन्स आर शोइंग व्हाट? They are showing maxima. And all the blue dotted lines
are showing minima. Okay? So any function can have number of maxima and minima. It depends upon the nature of the function. इथे फंक्शन कुठल्या प्रकारचं आहे. या फंक्शन या ठिकाणी आहे y is equal to f of x. ठीक. But when we use the word local maximum or local minimum, local म्हणजे काय? लोकल म्हणजे काय? कारण तो प्रॉपर कुठला आहे? आपण काय करतो प्रॉपर कुठला आहे? लोकल तो जळगावचाच आहे का? की नशिराबादचा आहे? की भुसावळचा आहे? की रावेर यावलचा आहे? तो प्रॉपर जळगावचा आहे का? आपण एरिया वाढवत चालतो. That is called as local. So whenever we are checking local maximum or local minimum, it is pertaining to the particular interval. It is pertaining to the particular interval. एखाद्या पर्टिक्युलर इंटरवल मध्ये मी ज्यावेळेस चेक करतो, या ठिकाणून या ठिकाणापर्यंत मला चेक करायचं आहे. दिस इज लेट अस से x is equal to a, x is equal to b. ठीक आहे. मग या पर्टिक्युलर इंटरवल मध्ये म्हणजे x is equal to a पासून ते b पर्यंत मला मॅक्सिमा किंवा मिनिमा कुठे मिळेल? फक्त या पॉइंटला मिळतो आहे. तो आहे x is equal to c and this is a point of local minimum. Okay, this is the point of local minimum. Now most important thing, ज्या वेळेस मी एखाद्या इंटरवल मध्ये चेक करत असतो x is equal to a आणि x is equal to b, जसं मी सांगितलं एंड पॉइंट्स ऑफ द ग्राफ, तसे मला या ठिकाणी सुद्धा एंड पॉइंट्सना सुद्धा चेक करावं लागतं. हे जे आहेत एंड पॉइंट्स, हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे दोन पॉइंट सुद्धा आपल्याला चेक करावे लागतात. ठीक आहे. सो इन दिस केस in interval AB, maxima or minima occurs at either x is equal to A, x is equal to B, or what is that? Or x is equal to C. तिघ ठिकाणी मॅक्सिमा किंवा मिनिमा मिळणार आपल्याला. ठीक, तिघ ठिकाणी मॅक्सिमा किंवा मिनिमा मला या तिघ पॉइंटला चेक करावा लागतो. जर मी एखाद्या इंटरवल बद्दल बोलत असेल तर, इफ आय एम टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर इंटरवल, वी नीड टू चेक मॅक्सिमा और मिनिमा, मॅक्सिमम और मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट दीज 3 पॉइंट्स. एक पॉइंट तर मला इथून मिळालेला आहे, जो हा पॉइंट कुठून मिळाला तुम्हाला? f dash of x equal to 0 केल्यानंतर हा पॉइंट मिळालेला आहे. हा पॉइंट कुठून मिळाला आहे? f dash of x म्हणजे f dash of c equal to 0 केल्यानंतर हा पॉइंट आपल्याला मिळाला तिसरा. आणि हे दोघं पॉइंट हे इंटरवल मध्ये दिलेले आहेत एंड पॉइंट्स. या पॉइंटला सुद्धा तुम्ही f of a चेक करणार, f of b चेक करणार, f of c चेक करणार, and then you will decide f max or f mean. ठीक है. So in this case we can check local maximum or local minimum. Now let us take one example on first derivative test, how to perform first derivative test. Let us take one example on first derivative test and then we'll discuss second derivative test further. कारण आपण जेवढं फक्त बोर्ड्स परत डिस्कस केलं की सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे किंवा निगेटिव्ह पाहिजे, पण त्याच्या पुढे पण असतं. कारण जर का समजा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आला, इट इज फाईन, एकतर मॅक्सिमा किंवा मिनिमम. हे कशावरून ठरणार? सेकंड डेरिव्हेटिव्ह वरून. सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा असला पाहिजे? पॉझिटिव्ह असेल तर मिनिमा, निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमा. ठीक आहे. आणि जर इक्वल टू 0 आला तर मग काय करायचं? मग ते पुढे चेक करायचं, ते आपण बघूया. पण त्याच्या अगोदर एक फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, त्याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. So for example, here f of x is equal to x minus 1 into x plus 2 bracket square. So to check maxima or minima, we need f dash of x.
एफ डॅश ऑफ एक्स किती असणार बघा u इंटू v आहे तो होणार फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड काय असणार ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मग त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार 2 इंटू ब्रॅकेट आणि त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहिण्याची गरज नाही. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट that is 1. So in this case we can take x plus 2 as common. Simplification साठी x plus 2 कॉमन घेतला दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x plus 2 कॉमन घेतला 2 याला मल्टिप्लाय होणार 2x minus 2 इकडे x plus 2 चा स्क्वेअर होता x plus 2 कॉमन घेतल्यानंतर x plus 2 शिल्लक राहिला -2 plus 2 कट झाला 2x plus x is 3x into x plus 2. So that is f dash of x. Now for maxima or minimum दोघांकरता काय कंडिशन आहे f dash of x equal to 0 म्हणजे 3x in bracket x plus 2 is equal to 0. आता या केस मध्ये लक्षात घ्या 3 इकडे 0 सोबत जाऊन 0 होत जातो पण x 0 सोबत जाऊन 0 होत नाही. Here there are two factors whose multiplication is 0 and therefore we say that x is equal to 0 or x is equal to -2. याच्यावरून ठीक है. नाउ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट ने आपण चेक करूया. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. So when x is less than 0 x is equal to 0 ला चेक करतोय ना आपण पहिला पॉइंट x is equal to 0 चेक करायचा आहे मला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट at x is equal to 0 असं मग when x is less than 0 आता लेस दॅन 0 आणि खूप काही लेस दॅन थोडासा ठीक आहे when x is slightly less than 0 तर x slightly less than 0 असल्यानंतर हा जो f dash of x आहे तो कसा होणार ते आपल्याला बघायचं. f dash of x काय होऊन जाणार स्लाइटली लेस दॅन 0 इतर कॉन्स्टंट नंबर सोडून द्या. आता x स्लाइटली लेस दॅन 0 जरी थोडासा जरी तो कमी झाला तरी तो निगेटिव्ह होणार. x कसा असणार या केस मध्ये निगेटिव्ह मग इथं x हा आहे तो होणार निगेटिव्ह फक्त साइन लिहायचे मला. x plus 2 काय असणार स्लाइटली लेस दॅन 0 म्हणजे समजा -0.2 वगैरे 2 - 0.2 जरी केलं तर या ब्रॅकेटचा आन्सर मात्र असणार आहे पॉझिटिव्ह. तो फायनल आन्सर काय झालं तुमचं निगेटिव्ह दॅट इज लेस दॅन 0. आणि when x is greater than 0 या केस मध्ये f dash of x चं साइन कसं होतंय बघा x ग्रेटर दॅन 0 म्हणजे आता हा नंबर पॉझिटिव्ह आहे. हा नंबर जर पॉझिटिव्ह आहे तर पहिलं 3x पॉझिटिव्ह असणार आणि x plus 2 x पॉझिटिव्ह झाला प्लस 2 केला तो सुद्धा असणार पॉझिटिव्ह. आन्सर येणार पॉझिटिव्ह विच इज ग्रेटर दॅन 0. मग लेस दॅन 0 अगोदर आहे आणि नंतर ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे हा पॉइंट कशाचा झाला हा मिनिमाचा पॉइंट झाला. हा पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट x is equal to 0 is a point of minima. So therefore x is equal to 0 is a point of what minima. आणि मग therefore f minimum किती असणार f minimum जर मला काढायचं असेल तर f of x मध्ये x ची व्हॅल्यू 0 घ्यावी लागेल. f of x मध्ये x ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर तो असणार आहे f of 0 which is equal to x minus 1 म्हणजे 0 minus 1 इकडे x plus 2 चा स्क्वेअर 0 plus 2 चा स्क्वेअर आन्सर होऊन जातो -1 into 4 that is -4. So this is first derivative test at x is equal to 0. Now similarly perform first derivative test at x is equal to 2. इथं सुद्धा आपण ही टेस्ट परफॉर्म करूया. मग आता याच्या नेबरहुड मध्ये चेक करायचं म्हणजे when x is slightly less than 2 आहे ना सो at that time f dash of x चं साइन काय असणार बघा स्लाइटली लेस दॅन 2 आहे म्हणजे नंबर पॉझिटिव्हच आहे. हा लेस दॅन 2 म्हणजे निगेटिव्ह नंबर वगैरे नाही कन्सिडर करायचा. नेबरहुड बघायचं एकदम गल्लीच्या बाहेर आणि गावाच्या बाहेर निघून जायचं. नेबरहुड काय सांगितलं आपण नेबरहुड ही नंबर लाईन आहे तर 2 इथं 1
ठीक आहे, थोडासा लांब घेतो इथं 1, इकडे 0, इकडे 3, 4. आता नेबरहुड चेक करणं म्हणजे बिलकुल या पॉइंटला इथं ते म्हणणार बिलकुलच इकडून मी इकडे नाही बोलतात, तसं नाही. दॅट इज नॉट नेबरहुड. तो शेजारी नाही म्हणत आपण. ठीक आहे, तर आपल्याला स्लाइटली लेस दॅन तो बघायचा. कारण इकडे आल्यानंतर तर बरंचसं फंक्शन काही काही चेंज होऊन गेलेलं असेल. मला एकदम त्याच्या जवळ बघायचंय की जस्ट बिफोर 2 आणि जस्ट आफ्टर 2 फंक्शनचं बिहेवियर काय आहे ते आपल्याला चेक करायचं. ठीक, आता एफ डॅश ऑफ एक्स या ठिकाणी काय असणार, तर बघा एक स्लाइटली लेस दॅन 2 म्हणजे आहे तर पॉझिटिव्ह नंबर. तो हा 3x जो आहे तो पॉझिटिव्हच असणार. आणि हा नंबर इथला त्याच्यावर खेळ आहे सगळं. बघा आता हा 2 पेक्षा थोडासा कमी आहे आणि इथं कोण आहे 2 आहे, पण तरी त्यांची ऍडिशन काय होणार, पॉझिटिव्हच होणार. आणि देन यू विल गेट अ पॉझिटिव्ह आन्सर ओव्हर हियर दॅट इज ग्रेटर दॅन 0. आता ज्या वेळेस x ग्रेटर दॅन 2 असेल एक्स -2 आहे ना. अच्छा, एक्स इज इक्वल टू किती आहे -2. आपण एक्स इज इक्वल टू 2 घेतोय म्हटलं असं का होतं, कारण तो पण कसा होतो एक्स इज इक्वल टू -2. अनदर पॉइंट इज एक्स इज इक्वल टू -2. मला एक्स लेस दॅन -2 बघावं लागेल. एक्स लेस दॅन -2. आता -2 पेक्षा छोटा नंबर हा सगळं चेंज होऊन जाणार. आपण अगोदर एक्स इज इक्वल टू 2 घेतला होता. एक्स इज इक्वल टू -2 आहे. बरं, मग एक्स इज इक्वल टू -2 ला तर वेन एक्स इज लेस दॅन -2. आता -2 पेक्षा थोडासा कमी नंबर. मग जर तुम्ही नंबर लाईन पाहिले तर -2 असेल, इकडे -3 असेल. थोडासा कमी म्हणजे इथला समजा जस्ट फॉर एक्झाम्पल -2.1 घेऊया. जस्ट फॉर अवर अंडरस्टँडिंग या ठिकाणी एक्झॅक्ट व्हॅल्यूची गरज नसते मला फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते चेक करायचं असतं. एफ डॅश ऑफ एक्स इथं 3x आणि एक्स कसा आहे निगेटिव्ह, म्हणजे पहिला ब्रॅकेट होऊन जाणार निगेटिव्ह. दुसरा ब्रॅकेट एक्स प्लस 2 म्हणजे -2.1 आणि +2 त्याचा आन्सर सुद्धा असणार आहे मायनस. हे सुद्धा सेकंड ब्रॅकेटचा आन्सर मायनस असणार, कारण हा नंबर -2 पेक्षा छोटा आहे. म्हणजे असं -2.1 वगैरे. तर याची +2 केल्यानंतर तो नंबर सुद्धा निगेटिव्ह असणार. आणि मायनस इंटू मायनस बिकम प्लस विच इज ग्रेटर दॅन. वेन एक्स इज ग्रेटर दॅन -2 पेक्षा मोठा. आता -2 पेक्षा मोठा म्हणजे इकडे. ठीक आहे, तो आपण समजा -1.9 नंबर निगेटिव्हच असणार पण मोठा नंबर -2 पेक्षा मोठा, तो -1.9 समजू आपण. तर मग त्या केसमध्ये एफ डॅश ऑफ एक्स काय होतो, त्या केसमध्ये एफ डॅश ऑफ एक्स 3x निगेटिव्हच असणार आहे. ठीक आहे, पण ज्यावेळेस या एक्सच्या ठिकाणी आपण समजा -1.9 म्हणजे -2 पेक्षा थोडासा मोठा नंबर घेतला की या ब्रॅकेटचा आन्सर मात्र होऊन जाणार पॉझिटिव्ह. -1.9 वगैरे जर तुम्ही घेतला तुमच्या लक्षात येईल 2 - 1.9 म्हणजे 0.1, पण तो पॉझिटिव्ह असेल कारण इथला नंबर -1.9 किंवा -1.95 काही पण घ्या, ब्रॅकेटचा आन्सर असणार आहे पॉझिटिव्ह. आणि मायनस इंटू प्लस इज अगेन मायनस दॅट इज लेस दॅन. म्हणजे आता या केसमध्ये एफ डॅश ऑफ एक्स बिहेवियर कसं चेंज होत आहे, अगोदर आहे ग्रेटर दॅन 0, नंतर आहे लेस दॅन 0, म्हणजे हा पॉइंट झाला मॅक्सिमाचा. So therefore we can say that x is equal to -2 is a point of maxima. आणि मग जर का एफ मॅक्स काढायचा असेल, एफ मॅक्स, तर एफ मॅक्स किती असेल, या एफ ऑफ एक्स मध्ये एक्स ची व्हॅल्यू -2 घ्यायची, म्हणजे तो होऊन जातो एफ ऑफ -2 and then you will get x -1 म्हणजे -2 - 1 that is -3. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये -2 + 2. ठीक आहे, -2 + 2 which becomes 0. आन्सर इज 0. म्हणजे या पर्टिक्युलर फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती आहे -4 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे 0.